आता 10वीच्या निकालासंदर्भामधल्या काही महत्त्वाच्या बातम्या। राज्यात 193 विद्यार्थ्यांना 10वीच्या परीक्षेत 100 पैकी 100% गुण मिळाले। त्यात मुंबईची आबोली बोरसे देखील आहे। दादरमधल्या बालमोहन शाळेत शिकणाऱ्या आबोलीचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे। या गुणवंत विद्यार्थिनीशी बातचीत केली आहे माझ्या सहकारी दीपाली जगताप पाटील यांनी। 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत आपल्या पाल्याला अधिकाधिक टक्केवारी मिळावी यासाठी पालक कायमच विद्यार्थ्यांवर दबाव आणत असतात किंवा त्यांची इच्छा असते की मुलांनी अधिकाधिक मार्क जे आहेत ते स्कोर करावे। मात्र मुंबईच्या आबोली बोरसे हिने पालकांना आपल्या मार्कांविषयी बोलण्याची एकही संधी दिलेली नाहीये, कारण तिने पटकावले चक्क 100% गुण। आपल्या सोबत अबोली आणि तिची आई सुद्धा आहे। अबोली, पहिली प्रतिक्रिया काय होती जेव्हा तू पाहिलंस की तुला 100% मार्क आहेत? काय वाटलं तुला? खरंच पहिले विश्वास बसला नाही की एवढे मिळाले आहेत, पण एक्सपेक्टही केले नव्हते की इतके मिळतील। पण चेक केल्यानंतर खूपच आनंद झाला की 100% मिळाले, कारण की त्याच्या पुढे मार्क्स जमायचा प्रश्नच नव्हता। तुम्हाला विचारायचं आहे मला की अनेकदा असं होतं की जरी आपला मुलगा मुलगी हुशार असले तरी त्याला 2-3% कमी मिळाले तरी आजकाल पालक विचारतात की तुझा 1% कुठे गेला। पण अबोलीने तीही संधी तुम्हाला दिलेली नाही, काय सांगाल? तसं तर काही हे नाही आहे, पण आनंद झाला। ते खरंच प्राऊड वाटतं मला माझ्या मुलीचा। काय सांगशील, किती तयारी केली होतीस आणि वाटलं होतं 100% मिळतील? तयारी मी माझ्याकडून तर पूर्ण केलेली आणि 100% एक्सपेक्ट नव्हते केले, लिटरली खरंच नव्हते केले। आणि कधी त्याचं बर्डन घेतलं नाही की खूप अभ्यास करायचा आहे, आपल्याला मार्कांसाठी अभ्यास करायचा आहे। अंडरस्टँडिंगने जितका होत होता तितका केला। काय वाटतं, कोणत्या विषयामुळे 100%पर्यंत पोहोचता आलं, किंवा जेव्हा तू सगळे विषयाचे पेपर दिले तेव्हा कोणता पेपर अवघड गेला होता का, किंवा वाटलं होतं की इथे आपले मार्क्स जातील? हो, सोशल सायन्समध्ये भूगोलाचा पेपर होता, त्याच्यात शॉर्ट नोट्स होत्या, त्यात मी गोंधळ घातलेला लिटरली। मला वाटत होती की त्याच्यामुळे माझा स्कोअर कमी होईल, पण तसं होता माझ्या सोशल सायन्समध्ये 98 पडले, त्याच्यामुळे ते एक फिअर पण गेला मनातून। पुढे काय विचार केला आहेस, कशामध्ये तुला करिअर परस्यू करायचं आहे आणि तुझा अंतिम गोल काय आहे? मी आता सायन्स घेत आहे आणि डॉक्टर बनायचा माझा विचार आहे। थँक्यू अबोली, आमच्याशी बोलल्याबद्दल थँक्यू। आणि तुम्हाला पण खूप खूप अभिनंदन दोघींना पण, आणि पुढच्या वाटचालीसाठी तुला शुभेच्छा। तर 100% गुण मिळवून अबोली जी आहे तिने देखील एक वेगळा आनंद या सगळ्यातून दिला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक केदारसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।